Audio Jungle. अतिशय असा आनंदाचा दिवस राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी मराठवाडा किसान सभा यांची आढावा बैठक आणि त्यानंतर इतर काही पक्षप्रवेश होणार आहे आणि काही नियुक्त्या पण होणार आहे। या कार्यक्रमाला खास आवर्जून उपस्थित जिल्हा अध्यक्ष माजी आमदार माननीय श्री कैलास पाटील साहेब तसेच मराठवाडा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष रजाकभाई तौर साहेब, ओबीसी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा प्रदेश उपाध्यक्ष आमचे मित्र माननीय श्री ज्ञानेश्वर घोडके साहेब तसेच आमचे वैजापूर शहराध्यक्ष देवकर साहेब, प्रदेशाचे सरचिटणीस आमचे मित्र गवळी साहेब, आमचा जिल्हा फार आतुरतेने आशेने आणि उमेदीने ज्यांना बघतो असे आमचे मित्र रवींद्र माहूरकर साहेब जिल्हा संघटक आणि आमचे खास मित्र आणि सामाजिक न्याय विभाग राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी प्रदेशाचे उपाध्यक्ष बाबू साहेब हे सर्व सन्माननीय आणि उपस्थित मित्र हो। आणि आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष माजी आमदार कैलास पाटील साहेब यांचा सत्कार शेट्टी साहेब करावा असं मी त्यांना विनंती करतो। यानंतर आपल्या कार्यक्रमाची धुरा त्यांच्या खांद्यावर आहे आणि मला कैलास पाटील साहेब त्यांचा सत्कार करतील। आमच्या वैजापूर खास आवर्जून उपस्थित विनंती करतो। अतिशय कर्तृत्ववान आणि घेणारीला भाग घेतात कोणत्याही कार्यक्रमामध्ये त्यांच्या राष्ट्रवादीच्या प्रवेशामुळे अतिशय राष्ट्रवादी चैतन्य निर्माण झाले। शिवम ओबीसीच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं मला वाटतं विधानसभेच्या पहिले तो कार्यक्रम झाला होता म्हणून या ठिकाणी सर्व व्यक्ती बोलणारच आहे। परंतु या निमित्तानं मी नेहमी सांगेन की गावातील शाखा निश्चित आपण करण्याचा जर प्रयत्न केला तर येणारे जिल्हा परिषद पंचायत समिती नगरपालिका महानगरपालिका यानंतर बाबासाहेब रामराव सोळंकी, शिवाजी प्रभाकरराव पावशी, शिवाजी प्रभाकरराव पावशी, इकडे बघा क्रॉस इकडे बघा अरे भाऊ इकडे असा शेख शकील रसूल, गंगापूर तालुका, फरहान बापू देशमुख, जालना जिल्हा, फरहान बापू देशमुख, शानूर पटेल, शानूर पटेल, सिराज भाई, महबीश खान, सिराज भाई, लखमान भाई, सत्तार भाई, साजिद भाई, अर्जुन बनसोड़े,
अलका हिवाळे, आयाबाई पटेल, शेख सुफियान भाई, शेख सुफियान भाई, रफीक भाई, सोहेब भाई, इम्रान भाई, सर्व नवनियुक्त सदस्यांचं या ठिकाणी मनपूर्वक अभिनंदन व त्यांना पुढील गोळेगावातील श्री ओम नवनाथ गीते यांची राष्ट्रवादी काँग्रेस किसान सभेच्या बदनापूर तालुका अध्यक्षपदी प्रमोद कडू चव्हाण यांची नियुक्ती करण्यात येत आहे. किसान सभेच्या शहराध्यक्षपदी साजिद शेख कादिर छत्रपती संभाजीनगर यांची नियुक्ती करण्यात येत आहे. किसान सभेच्या जिल्हा उपाध्यक्षपदी बाबासाहेब रामराव साळुंके जालना यांची निवड करण्यात येत आहे. त्यांनी कृपया समोर नियुक्त करण्यासाठी यावे. किसान सभेच्या जिल्हा अध्यक्षपदी जहागीरदार अब्दुल मजीद लातूर यांची जिल्हाध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात. किसान सभेच्या शहर उपाध्यक्षपदी शेख सत्तार रशीद संभाजीनगर यांची नियुक्ती करण्यात येत आहे. कृपया त्यांनी समोर यावे. किसान सभेच्या फुलंब्री तालुका अध्यक्षपदी शेख शकील शेख रसूल सावगी छत्रपती संभाजीनगर यांची नियुक्ती. लखमान कादरी छत्रपती संभाजीनगर यांची नियुक्ती करण्यात येत आहे. किसान सभेच्या मराठवाडा उपाध्यक्षपदी फरहान बाबू देशमुख जालना जिल्हा यांची नियुक्ती करण्यात येत आहे. किसान सभेच्या जिल्हाध्यक्षपदी शहानूर हसन पटेल छत्रपती संभाजीनगर यांची नियुक्ती करण्यात येत आहे. कृपया त्यांनी समोर यावे. किसान सभेच्या जिल्हा उपाध्यक्षपदी अलका वसंत हिवाळे यानंतर सीधा करो राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची किसान सभा मराठवाडा अध्यक्ष रज्जाक भाई यांनी कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची किसान सभेच्या माध्यमातून मराठवाडाभर पदाधिकाऱ्यांची नियुक्ती आणि प्रवेशाचा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित करण्यात आला होता. त्याला उत्स्फूर्तपणे प्रतिसाद या ठिकाणी मिळाला. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अखिल भारतीय अध्यक्ष माननीय अजितदादा पवार यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष काम करत असताना खरं म्हणजे शेतकऱ्यांचे कैवारी आणि शेतकऱ्यांच्यासाठी निर्णय घेणारे अजितदादा आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे किसान सभेचं जे काम या ठिकाणी चालू आहे ते अतिशय चांगलं आणि महत्वाचं काम चालू आहे. आणि दादांनी असे निर्णय घेतले की शेतकऱ्यांसाठी दादांनी एक कालच संभाजीनगर छत्रपती संभाजीनगर मधील वैजापूर तालुक्यातील रामकृष्ण गोदावरी उपसा जलसिंचन योजना या योजनेचे 64 कोटी रुपये हे वैजापूर तालुक्यातील 4 लघु सिंचन योजनांचे माफ केले आणि जवळपास 8,500 ते 9,000 शेतकऱ्यांचे सातबाऱ्यावरील जे काही कर्ज होते ते या ठिकाणी नील झाले. आणि अशा प्रकारचं काम माननीय महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजितदादा यांनी कालच अशा प्रकारचा आदेश छत्रपती संभाजीनगर जिल्हा बँकेला दिले आणि त्या स्वरूपातला एक परिपत्रक काढून हा आदेश जाहीर केला. मी अजितदादांचं या ठिकाणी आभार व्यक्त करतो, अभिनंदन करतो. आणि अजितदादाने या अगोदर सुद्धा
3 HP असेल 5 HP असेल शेतकऱ्यांचं वीज बिल माफ करण्याचा निर्णय घेतला. 2 लाख रुपयापर्यंत कर्ज हे बँकांनी 0% दराने द्यावं शेतकऱ्यांना, अशा प्रकारचा निर्णय हे अजितदादांनी घेतलेले. आणि वित्तमंत्री असताना खरं म्हणजे राज्याचा जो काही वित्ताचा जो भाग आहे त्याचा ताळमेळ कसा घालायचा तो अजितदादांना चांगल्या प्रकारचा माहिती. आणि गेल्या 35 वर्षामध्ये अजितदादाने विविध प्रकारचे खाते सांभाळून चांगल्या प्रकारचं काम महाराष्ट्रामध्ये दाखवलेलं. आणि अजितदादा हे शेतकऱ्यांची कायवारी असून त्यांनी शेतकऱ्यांसाठी चांगले निर्णय घेतले. त्याबद्दल छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याच्या वतीनं त्यांचा आभार व्यक्त करतो, त्यांचं अभिनंदन करतो. आणि मी या ठिकाणी धन्यवाद देतो की त्यांनी अशा प्रकारचे चांगले निर्णय घेऊन महाराष्ट्राला एक नवी दिशा द्यावी. शेतकऱ्यांसाठी प्रवेश सोहळा होता. किती लोकांनी प्रवेश केला आणि पक्ष संघटना मजबूत करण्यासाठी तुम्ही जे पावलं उचलून लागले, काय संदेश द्यायला? आज किसान सभेची आढावा बैठक, पक्ष प्रवेश सोहळा, नियुक्तीपत्र सर्व मराठवाड्यातून सगळे जिल्हाध्यक्ष, तालुका अध्यक्ष, जिल्हा उपाध्यक्ष, मराठवाडा उपाध्यक्ष सर्व पदाधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली व त्यांची आढावा बैठक घेण्यात आली व सर्व कार्यकर्त्यांचा प्रवेश करण्यात आला. तर याच माध्यमातून पुढे कसं तुम्ही नियोजन करणार आहे? आता सरने पण सांगितलं वैजापूरमध्ये मोठी सभा आणि बैठक तुम्ही घेणार, अजितदादा पण कार्यक्रमामध्ये येण्याची काय पुढे तुम्ही नियोजन करणार कार्यक्रमाचे? आम्ही शेतकऱ्याच्या हिताकरता नेहमी वाटत राहणार, झगडत राहणार, शेतकऱ्याच्या अडी अडचणी दुखा सुखात त्यांच्या सोबत राहणार. आज किती पदाधिकाऱ्यांनी प्रवेश केला तुमच्या पक्षामध्ये? आज प्रमुख 20 ते 25 लोकांना, प्रमुख जिल्ह्यातल्या तालुक्यातल्या 20 ते 25 लोकांना प्रवेश केला. या माध्यमातून तुम्ही किसान शेतकऱ्यांना आणि नागरिकांना काय आवाहन करणार आहे? शेतकऱ्याच्या अडी अडचणी दुःखात आम्ही सोबत राहू, त्याच्याशी आम्ही वचनबद्ध आहोत, कटिबद्ध आहोत. शेतकऱ्याकरता माननीय अजितदादा यांनी बऱ्याच काही कल्याणकारी योजना केल्या आहेत. त्यात लाईट बिल माफी आहे, घरकुल योजना आहे, पीक विमा आहे, अनुदान आहे, सोयाबीन कापूस अनुदान योजना आहे. अशा कल्याणकारी बऱ्याच काही शेतकऱ्याकरता योजना अजितदादा यांनी जाहीर केल्या. आपलं नाव? शेख रजाक, राष्ट्रवादी काँग्रेस किसान सभा मराठवाडा अध्यक्ष. याच माध्यमातून पुढे काय काम व्हायला पाहिजे राष्ट्रवादीमध्ये? मी रवींद्र शंकर राऊत, मी प्रदेश सरचिटणीस राष्ट्रवादी काँग्रेस. आज मराठवाड्याची किसान सभेची बैठक होती राष्ट्रवादी काँग्रेसची. या बैठकीसाठी मराठवाड्यातून प्रमुख पदाधिकारी आलेले होते आणि ही बैठक आपल्या जिल्ह्याचे अध्यक्ष माननीय श्री कैलास पाटील यांच्या अध्यक्षतेखाली, माजी आमदार कैलास पाटील साहेब यांच्या अध्यक्षतेखाली झाली. या बैठकीच्या माध्यमातून मी एवढंच सांगेल की राष्ट्रवादी काँग्रेसचे पक्ष माननीय आमदार अजितदादा पवार साहेब यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रात भारतात काम करत आहे. महाराष्ट्रात आपले प्रदेशाध्यक्ष सुनीलजी तटकरे साहेब, किसान सभेचे जी विंग आहे, किसान सभा राष्ट्रवादी काँग्रेसची जी मराठवाड्याची विंग आहे त्याचे अध्यक्ष आमचे रजाक भाई यांच्या नेतृत्वाखाली मराठवाड्यात ही बैठक बोलवली. या माध्यमातून अजितदादा पवार साहेबांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या माध्यमातून जे जनतेच्या हिताचं, शेतकऱ्याच्या हिताचे जे कामं केलेली आहेत आणि पक्ष संघटना वाढवताना अजितदादा पवार साहेबांनी जनतेसाठी घेतलेला निर्णय सामान्यपर्यंत नेण्याचं काम ही किसान सभा संघटना करणार आहे. शेतकऱ्याचे प्रश्न असो, आताच कैलास पाटील साहेबांनी सांगितलेलं आहे, त्यांनी छत्रपती संभाजीनगर मध्ये जो निर्णय घेतलेला आहे शेतकऱ्याच्या कर्जमाफीचा, त्याच पद्धतीचे निर्णय गाव पातळीवरचे अजितदादा पवार साहेबांनी घेतलेले आहेत. हे आम्ही संघटनेच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचण्याचं काम करू आणि आगामी काळात जिल्हा परिषद असो, पंचायत समिती असो, नगर परिषद असो, नगरपंचायत असो आणि